जेव्हा घर स्वतःच्या हक्काचं असतं ना, तेव्हा प्रत्येक कोपरा आपला वाटतो. कारण त्या भिंतीमध्ये फक्त विटा नसतात, तर आपल्या कष्टाची आणि स्वाभिमानाची कहाणी असते. हो बरं का. कारण जे आपण स्वप्नात पाहिलेलं घर असताना खूप वर्षांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर असं असावं, तसं असावं. जणू काही पहाटं पाहिलेलं गोड स्वप्नच म्हणजे ते आपलं घर. आणि जसं जसं ते घर आकार घेत राहतं ना, तसं तसं आपण आपले स्वप्न रंगवत राहतो की मी ह्या घराला, ह्या भिंतीला हे असं करेन, ह्या खिडकीला मी हे असं करेन, किचनमध्ये मी हे असं करेन. प्रत्येक गृहिणीचं तर एक खरं स्वप्न असतं बघा. तिला घरावरनं जास्त हे नसतं, पण तिला असं आहे ना, स्वतःचं किचन खूप चांगलं असं वाटतं. प्रत्येक गृहिणीचं घर जे आहे ना, तेच तिचं जग असतं. त्यामुळे तिला आहे ना, ते घर म्हणजे खूप कारण ती 24 तास त्याच घरामध्ये असते. त्यामुळे तिला ते घर म्हणजे ना खूप तिच्यासाठी खूप मोठं असतं ते. आणि तसंच काहीसं मी घरं तर खूप झाली माझी, पण हे जे घर आहे ना, हे माझ्या खरं कारण घरं तर घेतली, पुण्यातलं जे घर होतं ना, ते सुद्धा खरंच मी माझ्या खूप स्वप्नाने रंगवलेलं होतं आणि सजवलेलं होतं. पण आपल्याला कसं होतं, आता आम्हाला पुणे सोडून यावं लागलं, त्यामुळे आम्ही ते घर रेंटने दिलं. पण इथं आम्ही स्थायिक झालो. आता प्रॉपर इथंच राहणार ना. पुण्यात आपलं कसं म्हणजे जम बसत नव्हता. आता इथं सगळं कसं आपलं प्रॉपर गाव आहे, जम बसला आहे कामाचा, त्यामुळे आपण इथंच राहणार आहे. त्यामुळे हे जे घर आहे ना, तर ते हे खरं स्वप्नातलं घर म्हणजे प्रॉपर जे आपण स्थायिक राहतो ना, तर ते घर आहे हे माझं. म्हणजे जे आपलं स्वतःच्या गावातलं हक्काचं घर असतं ना, तर ते पहिलं इथं होतं ते घर पत्र्याचं होतं. चांगलं होतं पण पत्र्याचं होतं, वरती पत्रा होता आणि खेडेगावाला खूपच गरम होतं. आता आपलं स्वतःचं कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे हे ह्यांनी बांधायला काढलं आणि खूप छान होणार आहे. घर बांधल्यानंतर तुम्हाला मी जसं जसं होईल तसं दाखवेनच. आता खूप ज्यावेळेस फुटिंग भरल्या होत्या ना, त्यावेळेस मी आले होते, त्याच्यावर आत्ताच आले. आणि हळूहळू आहे ना, माझ्या स्वप्नातलं जणू काही मी पहाटे पाहिलेलं स्वप्न जे आहे ते माझं असं वाटतं की आणखीनसुद्धा स्वप्नच आहे बरं का. तसं तर घर बांधणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नव्हती ह्यांच्यासाठी, म्हणजे ह्यांच्यासाठी. कारण स्वतः कन्स्ट्रक्शन करतात, त्यामुळे घरं बांधणं काही त्यांच्यासाठी म्हणजे अशी काही खूप मोठी गोष्ट नाही. पण आणखीन पण असं वाटतं की गावाकडचं घर बांधायला चालू आहे म्हणजे असं पहाटेचं स्वप्नच आहे असं वाटतंय. आणि हळूहळू आहे ना, माझं पहाटेचं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरत आहे. आणि त्याचा हळूहळू ते माझं पहाटच पडलेलं स्वप्न आहे ना, हळूहळू आता आकार घेत राहिलेला आहे. आणि जसा जसा आकार येईल ना, तसा तसा माझा एडोराणी निवास आहे ना, खूप सुंदर दिसणार आहे बरं का. आणि मी मुद्दामच तुम्हाला सांगते, मी माझ्या घराचं नाव जे आहे ते एडोराणी निवास ठेवणार आहे. एडोराणी म्हणजे माझी कुलस्वामिनी आई येडेश्वरी देवी. तर तिच्याच ह्यानी हे घर जे आहे ते साकार झालेलं आहे. आणि आत्ता मी सध्या राहते ना, तर ते घर जे आहे ते तुळजाई निवास आहे. म्हणजे तुळजापूरची जी आमची कुलस्वामिनी आहे, तिच्या नावानं हे पहिलं जे आम्ही आता सध्या राहतो आहे ना, तर तिच्याच कृपेने ते घर बनलेलं आहे. हे तर घर आम्ही जे राहतो आहे ना आता, ते आम्ही आयतंच घेतलेलं होतं. पण तिथं त्या घरामध्ये आयतं घेतलेलं असल्यामुळं आपण काही जास्त चेंजेस केले नाहीत, थोडेफार केले. कारण म्हणजे पहिलंच बांधलेलं होतं ते घर, त्यामुळे. पण हे जे आहे ना, हे माझ्या स्वतःच्या म्हणजे मला जसं करायचं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट घरातला कोपरा सगळं जे आहे ते मी माझ्या स्वतःच्या ह्यानी करणार आहे, मिस्टरांच्या आणि माझ्या दोघांच्या ह्यानी. त्यामुळे हे घर आहे ना, हे घर वेगळंच असणार आहे. पहिलं जे आम्ही आता सध्या राहतो आहे ना, तर ते तुळजाई निवास आहे. आणि आता जे हे बांधायला चालू आहे ते येडेश्वरी निवास आहे. तर एडोराणी किंवा येडेश्वरी निवास. तर अशी माझ्या दोन्ही माझ्या कुलस्वामिनीची, माझ्या आईसाहेबांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती. त्यामुळे घरावरती दोन्ही असे नावं आहेत बरं का. अशी आता ह्या बंगल्यावरती तर खूप छान असं डिजिटल अक्षरामध्ये मी एडोराणी निवास टाकणार आहे. घराचं पूर्ण काम झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेलच. खरंच जे वेडे असतात ना भक्त, तेच असं करतात. म्हणजे खरंच. आणि वेडे म्हणायला नको, कारण कसं आहे बघा, म्हणजे खूप आपल्याला दिलं आहे देवाने, एवढं दिलं आहे ना, भरभरून दिलं आहे. अक्षरशः आपली घ्यायला ओंजळ कमी पडते, एवढं मला माझ्या आईसाहेबांनी दिलं आहे. त्यामुळे ना, हे सगळं जे दिसतं आहे, हे सगळं उभं राहिलेलं आहे ना, सगळं म्हणजे सगळी त्यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती. तर असो, आज आहे ह्यांचा बड्डे आणि आम्ही अधिक महिना आहे, तर आमचं चाललेलं बरेच दिवस झालं काम स्टॉप केलं होतं त्यांनी कॉलम भरल्यानंतर. कारण त्यांना अधिक महिन्यामध्ये चौकट बसवायची होती आणि त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस आलेला होता. त्यामुळे आम्ही थोडंसं थांबवलं होतं चौकट बसवायचं. आपल्याला अधिक महिन्यातच बसवायची आणि त्याचबरोबर त्यांचा वाढदिवससुद्धा होता, म्हणून आम्ही ठरवलं होतं. आता इकडे मी ओटी भरायचं जे साहित्य आहे ना, आता त्याने मी ओटी भरते.
काल मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही ओटीमध्ये काय काय घातलेलं आहे ते मला एकदा प्लीज सांगा. तर आता मी हळूहळू सांगते, म्हणजे जेणेकरून कोणाचं नवीन घर बांधायला चालू असेल तर त्यांच्यासाठी माहिती उपयुक्त ठरेल. तर पहिल्यांदा तर मी एक ब्लाऊज पीस अंतरला. ब्लाऊज पीस लाल, हिरवा, गुलाबी असा कुठलाही कलर चालेल, म्हणजे दुसरा कलर नसावा. गुलाबी, लाल आणि हिरवा हे तिन्ही कलर असेल तर चालतील. आता माझ्याकडे लाल कलर असून पण घरी अंधारामध्ये दिसलं नाही तर गुलाबीच आला. लाल होता तर लाल ठेवला आणि गुलाबीच हातात आला, असं झालं. तर त्याच्यावरती सर्वात अगोदर त्या पिसाला मी ब्लाऊज पीसला हळदी कुंकू टाकून घेतलं. त्यानंतर त्यावरती नारळ ठेवला आणि नारळावरती आता ओटी भरून घेते. तर तांदूळाने ओटी भरायची. त्यामध्ये प्रत्येक वेळेस एक वेळेस सुपारी घालायची, एक वेळेस खारी घालायची, एक वेळेस हळकुंड घालायचं, एक वेळेस बदाम घालायचं आणि 5वा आपला नारळ असतो पहिला. तर असं हे सगळं जे आहे ते त्याच्यात घालायचं. 1 रुपयाचं नाणं पण घालायचं. आणि ती ओटी जी आहे ना ही सगळी पूजा झाल्यानंतर, आणि धनेसुद्धा घालायचे बरं का, धने घालायचं विसरायचं नाही. आणि परत त्या नारळावरती हळदी कुंकू सोडायचं आणि ती जी ओटी जी आहे ना तर ती चौकटीला बांधायची. आता ही चौकटीला ओटी जी बांधलेली आहे ना ती काय करतात बघा, काय म्हणजे बांधकामवाले ठेकेदार जे लोक असतात मिस्त्री, तर ती ओटी बांधलेली नंतर काढतात त्यांना कामात अडथळे यायला लागले की. मग त्यामुळे नंतर काय करायचं आपण, त्याच वेळेस लगी पूजा चालू असतानाच आपण काय करायचं, ह्या सगळ्या 5 वस्तू, ह्या 7 वस्तू ज्या आहेत, जसं की खारीक, खोबरं, धने, अक्षदा, बदाम, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, असे हे 7 प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ना ते एक कापड घ्यायचं, लांब अशी पट्टी फाडून घ्यायची आणि त्या पट्टीमध्ये पहिल्या पट्टीमध्ये हळदी कुंकाची गाठ बांधायची, दुसऱ्या पट्टीमध्ये अक्षदाची बांधायची, तिसऱ्या पट्टीमध्ये सुपारी बांधायची, चौथ्या पट्टीमध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं घालायचं आणि 5व्या पट्टीमध्ये खारीक घालायची, 6व्या पट्टीमध्ये हे घालायचं, हळकुंड घालायचं आणि 7व्या ह्याच्यात खोबरं घालायचं. तर असं ह्या सगळ्या 7 गाठी मारायच्या आणि ती गाठ कायमस्वरूपी आपल्या चौकटीला बांधायची. तर असं सुद्धा आपण करू शकतो. आता ही जी ओटी बांधलेली आहे तर ही पण बांधली आणि मी ती पट्टी जी केली होती ना तर ती पट्टी पण बांधली. त्या पट्टीला एक गाठ दिली आणि त्या गाठीमध्ये थोडं ते सगळं घातलं. अशा पद्धतीनं जी उंबऱ्याला जी आहे ती ओटी बांधली जाते. आता उंबऱ्याच्या खाली काय केलेलं आहे ते पण तुम्हाला सांगते. खालच्या साईडला चांदीची किंवा तांब्याची तार आपल्याला खालच्या साईडला पूर्ण हंतरून घ्यायची आणि एक अर्धा सोन्याचा थोडासा तुकडा, नसेल तर नाही, नसला तरी काय हरकत नाही, पण असला तर आवर्जून घालायचा किंवा स्लॅब करताना घालायचा. पण चांदीची तार किंवा तांब्याची तार आवर्जून टाकायची त्या उंबऱ्याच्या पट्टीखाली. आणि त्यानंतर त्या पट्टीखाली चांदीची किंवा तांब्याची तार हंतरायची. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, थोडेसे धने, 1 रुपयाचं नाणं आणि कुठलंही देवाचं कुंकू जे असतं ना ते आणलेलं कुंकू आणि हळद, तर त्याचा असा पट्टा ओढायचा. आणि त्यानंतर मग आपण ही चौकट जी आहे ती उभा करायची आणि त्यानंतर बाकीची पूजा करायची. चौकटीचं तर तुम्हाला सांगितलं मी. तर अशा पद्धतीनं तुम्ही 5 बायका 7 बायका बोलवून तुम्ही ओटी भरू शकताय आणि चौकटीची पूजा करू शकताय. तर हे तुम्हाला आता कसं झालं, मोबाईल व्यवस्थित धरला नव्हता समर्थनी, व्हिडिओ तर काढला त्यांनी, पण ते सगळं प्रॉपर जवळनं दाखवायचं तर पोरं जरा मोबाईल असे शूटिंग वगैरे काढायचं म्हणजे की थोडं लाजतात, त्यांना ते काही गोष्टी आवडत नसतात. त्यामुळे ते जवळनं प्रॉपर तुम्हाला दिसलं नाही, पण खरंच ते जवळनं काढलं असतं तर तुम्हाला सुद्धा समजलं असतं. आता हा दक्षिणा वगैरे त्या कामगारांसाठी असतो ठेवलेला आपण, आणि बघू शकता एक अर्धा मस्त हार आणायचा. आता मला खरं तर उंबऱ्याला लेपन पण करायचं होतं, पण ते कसं करता आलं नाही, कारण ते प्रॉपरी अख्खी चौकट जी आहे ना ती डिझाईनची आहे, त्याच्यावरती खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे आणि पूर्ण चौकट जी आहे ना म्हणजे अख्खी ती सागवानी आहे. तर त्यामुळे त्याला सगळं कोरीव काम केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण त्याने रॅप करून दिले चौकट, कारण जेणेकरून त्यात नंतर डिझाईनची चौकट जर असेल, प्लेन असेल तर ते घासून निघतं, पण डिझाईनची चौकट असेल ना तर त्या आतमध्ये सिमेंट वगैरे जाऊन बसतं ना तर ते निघत नाही. त्यामुळे त्यांनी प्रॉपर आहे ना चौकट अशी पूर्ण हे करून दिली. आता माझं म्हणणं होतं की त्यांना आधी बांधकाम उरकून घ्या तर त्यानंतर आपण चौकट बसूया, पण त्यांचं म्हणणं असं होतं आता कसं आहे हे इतके बंगल्यांची कामं करतात त्यामुळे त्यांना ना काही गोष्टींचा अनुभव असतो, तर त्यामुळे ते काय म्हणले की चौकट अगोदरच बसवायची. कारण कसं आहे माहिती आहे का, जी बांधकामामध्ये फिट्ट व्यवस्थित चौकट बसते ना तर ती तिथं बसते, आणि आपण आधी बांधकाम केलं आणि नंतर चौकट बसवायची म्हणले ना तर ती प्रॉपर असा गुताव होत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं, म्हणून नंतर आम्ही प्लॅन चेंज केला
आणि आज त्यांचा बड्डे होता. तर दिवसभराचा कार्यभाग तिकडे झाला. दुपारनंतर आले, घरातली तयारी केली आणि उन्हाने असं झालं मला, म्हणजे ऊन सहन झालं नाही, कारण मी खूप दिवस झालं बाहेर जात नाही. तसंही मी बाहेर जात नाही असं म्हणजे उन्हातानाचं, किंवा मला जास्त बाहेरचं वातावरण सुटत होत नाही, कारण कुठं जातच नाही मी त्या कारणानं. तर तसं झालं आणि नंतर मला दुपारनं कणकणीच आली. मी घरी आले, जेवण केलं आणि झोपून टाकली, एक झोप खाल्ली. त्यानंतर संध्याकाळी ह्यांचा बड्डे होता. स्वयंपाकाचा तर काही ताण नव्हता, कारण जेवढी सगळी बड्डेला आली होती लोक, तेवढी सगळ्यांना हॉटेलला पार्टी होती. आणि ह्यांचे कामगार होते, जवळपास ह्यांचे 20-25 कामगार आहेत. त्यानंतर त्यांचा मित्रपरिवार पण खूप मोठा आहे. माझ्या मुलाच्या वयाची पोरंसुद्धा त्यांचे मित्र आहेत. तर असं काहीसं त्यांचं आहे. कसं आहे, ह्यांची खूप अटॅचमेंट, कुणालाही म्हणजे असं मित्रांसारखं बोलतात, त्यांचा स्वभावच तसा आहे. त्यामुळे समर्थाच्या वयाची सुद्धा मुलं त्यांची मित्र आहेत. आणि खरंच असं कमी असतं बरं का. आताच्या पिढीबरोबर ह्या पिढीचं जमणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि समर्थला सुद्धा पप्पा मित्रासारखंच घरामध्ये वावरतात. तर आम्ही काय केलं, ती बाकीची सगळी मंडळी यायच्या आधी समर्थाची मिठी होती की मम्मी आपल्याला फोटो काढता येत नाहीत, आपण बड्डे अगोदरच करून घेऊ असं त्याचं चाललेलं. आणि समर्थाने पण एक गोष्ट केलेली आहे, ती तुम्हाला सांगते. 2-3 दिवस झालं त्याला चाललेलं होतं, की त्याचं ठरलेलं होतं की पप्पाच्या बड्डेला मला टॅटू काढायचा आहे. तर पप्पाच्या बड्डेला टॅटू काढायचा आहे, पण पप्पाला जराशी सुद्धा पुसटशी सुद्धा कल्पना आम्ही दिली नाही. आणि ज्यावेळेस तो टॅटू काढून आला, तो दुपारी गेला, चौकट पूजन झाल्यानंतर तो टॅटू काढायला तिकडे गेला, काढून आला, कपडे बिपडे बदलले, हातपाय, तरी पप्पाचं लक्ष गेलं नाही. पप्पाला अनपेक्षितच गोष्ट होती, कारण त्यांना असं वाटत नव्हतं बरं का काढावं की काय, म्हणजे काढून, कारण त्यांना असं मुलाला वेदना झालेल्या सहन होत नाहीत पहिल्यापासूनच. तर समर्थाची इच्छा होती की माझं पप्पाचं जे टॅटू आहे ना, ते पप्पाच्या नावाचं मला काढायचंच आहे. मी पण नको म्हणत होते, बाळा काढू, नंतर तुझं शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर काढ. पण मुलांचा हट्टच असा असतो, त्यांच्यापुढे आपण आपला हट्ट म्हणजे हेच होतं. तर इकडे आम्ही बाकीची सगळी मंडळी यायच्या अगोदर आम्ही सेलिब्रेशन करून घेतलं. आमचा घरी आणलेला केक आहे ना, तो आम्ही कट केला. त्यानंतर जी सगळी आली, त्यानंतर मग समर्थाचं म्हणूनच चाललेलं की आपल्याला फोटो काढायला मिळायचे नाहीत मम्मी, व्यवस्थित असं आपल्याला प्रॉपर हे करता यायचं नाही, म्हणून बाकीची सगळी यायच्या अगोदर आपण बड्डे करून घेऊ. आणि तसंच झालं. असं आम्ही ह्यांचा बड्डे केला आणि थोडंसंच बाजूला सरकतो का नाही तोपर्यंत बाकीची सगळी आली, कामावरची पण आली आणि सगळीच आली. आता ही जी फॅमिली दिसते ना, तर खरंच म्हणजे ह्यांना सख्या बहिणीच्या वरचं हे करतात बरं का, काकू ज्या आहेत त्या. तर त्यांच्याकडं कामाला असतात, म्हणजे आमच्या मिस्टरांच्याकडं त्या कायमस्वरूपी म्हणजे मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात. पण खरंच ते एवढ्या काम करतात. पण तुम्हाला सांगते, ही त्यांची मुलगी आहे त्यांच्यापाशी उभा राहिलेली काळ्या ड्रेसवाली, तर ती खूप मोठी डॉक्टर आहे सिव्हिल हॉस्पिटलला, आमच्या सोलापूरमध्ये खूप मोठी डॉक्टर आहे ती. तरीसुद्धा त्या काम करतात आणि घरातल्यासारखं रिलेशन आहे. ती डॉक्टर आहे आणि समर्थाची बहीणसुद्धा आहे, आणि म्हणजे आमचं घरातल्यासारखं रिलेशन आहे. त्यामुळे दरवर्षी त्या बड्डेला ह्यांच्या येतात. जसं आम्ही पुण्याहून आलो ना, तसं त्या दरवर्षी केक घेऊन येते गौरी बड्डेला. आणि खूप घरातल्यासारखं म्हणजे आमचं खूप जवळचं रिलेशन झालेलं आहे. त्यामुळे असं म्हणजे असं परक्यासारखं जरासुद्धा काही नाही बरं का, इतकं छान असं. आणि खरंच म्हणतात ना की खरंच आम्ही इकडे येऊन आहे ना, पैसा तर सगळेच कमवतात, भरपूर पैसा कमवला, पण त्याच्यापेक्षासुद्धा आहे ना खूप मोलाची नाती कमवली. आणि खरंच ती इतकी छान नाती आहेत ना, खरंच आम्हाला अशी माणसं आहे ना कधीच मिळाली नव्हती, इतकी छान माणसं मिळाली. आपण चांगलं असलं ना, सगळं जग चांगलं असतं म्हणतात ना, तर तसं काहीच. तर ही त्यांची सून आहे, सून, मुलगा, मुलगी सगळे आले होते आणि खूप छान असं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. त्यानंतर ही सगळी मंडळी, मी आजी आजारी असल्यामुळे मी काही बाहेर गेले नाही जेवायला, पण मग आमच्या घरातली सगळी मंडळी, त्यानंतर ही सगळी आलेली पाहुणे मंडळी, ह्यांना सगळ्यांना हॉटेलला जेवायला पाठवलं, कारण 25-30 जण होते. हे सगळे मग हॉटेलला जेवायला केलं. तिथं परत नंतर आणखीन एक पार्टी आली आणि त्यांनी आणखीन एक बड्डे तिथं साजरा केला. तर चला, तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे काही फोटो काढलेले आहेत ना, तर ते बड्डेचे. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.